ह्याला उंबराची आमटी सुद्धा म्हणतात। तर मस्त आपली ही मोदकाची आमटी तयार झालेली आहे, बघू शकता। एकदम गावरान पद्धतीने झणझणीत अशी। तर मस्त अशी ज्वारीची भाकरी आणि मोदकाची आमटी। तर मस्त अशी झणझणीत आपली गावरान पद्धतीने मोदकाची आमटी। रेखाच्या किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवलेली आहे एकदम गावरान पद्धतीने झणझणीत अशी मोदकाची आमटी। हे गणपती बाप्पांचे मोदक नाही बरं का, आपले भाजीचे मोदक असतात, बेसन पिठाचे बनवलेले। तर एकदम मस्त असे झणझणीत भाजी होते आणि खूप टेस्टी लागते। मस्त अशी आपली मोदकाची आमटी म्हणतात। तर पारंपरिक पद्धत आहे आपली आणि साधी सोपी स्टेप बाय स्टेप माहिती सांगितलेली आहे। तर बनवायची असेल तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा। अशा छान रेसिपी पाहण्यासाठी अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल। चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया। तर आता आपल्याला मोदक बनवण्यासाठी, मोदक म्हणजे आपल्या गणपती बाप्पाचे गोड मोदक नाही, आपल्याला बनवायचे तिखट मोदकाची भाजी, रस्सा भाजी। तर हे 1 वाटी तीळ घेतलेले आहेत, त्यासाठी 1 छोटी वाटी शेंगदाणे आणि हे खोबरं आहे 1 वाटी, लसणाच्या पाकळ्या आहेत 20। तर आपण हे बनवतोय 6-7 लोकांसाठीची भाजी बनवतोय, त्या प्रमाणात सांगितलेलं आहे। तर हे 2 चमचे खसखस आहे, हे आलं जिरं घेतलं 1 चमचा आणि हे 2 कांदे कापून घेतलेले आहेत। तर आपल्याला हे झाले भाजून घ्यायचे हे सर्व छान असे भाजायचे मसाले। आणि हे आपले नंतर मसाला हे भाजून झाल्यानंतर हे टाकायचे 1-1.5 चमचा काळा मसाला आहे, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, हे 1 चमचा धनेपूड, कोथिंबीर घालायची भरपूर आणि 1 चमचा मीठ। हे आपल्याला भाजल्यानंतर बारीक करताना त्यामध्ये मिक्स करायचं आहे, हे लक्षात ठेवायचं आणि स्टेप बाय स्टेप माहिती सांगणार आहे। तर आता तवा ठेवलेला आहे तापण्यासाठी, त्यावरती आपल्याला कांदा भाजायला घालायचा आहे। ह्या कांदा भाजण्यासाठी असा जुना झालेला जो तवा आहे ना, तो असा स्पेशली नेहमी भाज्या बनवत असते अशा, त्यामुळे तो जुना तवा केलेला आहे। चांगल्या भांड्यामध्ये मी नाही भाजत कांदा। तर ह्याला भरपूर तेल घालायचं आहे आणि छान असा कुरकुरीत होईपर्यंत मस्त असा तळून घ्यायचा आहे आपल्याला, गोल्डन कलर होईपर्यंत भरपूर तेल घालायचं, म्हणजे पटकनही भाजतो आणि छान कुरकुरीतही होतो। तर आता आपल्याला ह्याला दुसऱ्या गॅसवर ठेवायचे, बाकीचे मसाले भाजून घ्यायचे तोपर्यंत। तर आता आपला कांदा भाजतो तोपर्यंत आपल्याला हे दुसरं भाजून घ्यायचे जिन्नस, हे आपल्याला खसखस भाजून घ्यायची, खसखस भाजलेली काढून घ्यायची। घालायचं जिरं तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातलं तरी चालेल, जिरं पण भाजलेले। शेंगदाणे हलकेसे भाजलेले पण परत भाजून घ्यायचे। काय होतं पावसाळ्यामध्ये थोडं 1 महिन्यापेक्षा जास्त राहिले त्याला जाळी बनते, म्हणून हलकेसे भाजून ठेवलेले आहेत मी। तर आता शेंगदाणे छान भाजलेले काढून घ्यायचे। तीळ, कमी फ्लेमवरती छान असे भाजून घ्यायचे। तर आता तीळ छान खमंग भाजून घेतले। घ्यायचं खोबऱ्याचा किस, गॅस आता बंद करायचा, पॅन गरम आहे तेवढ्यामध्येच आपला किस भाजणार आहे। छान गोल्डन कलर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। तर खोबऱ्याचा किस भाजलेला आहे, काढून घ्यायचं आहे। तर आता कांदा आपला भाजलेला आहे, आपल्याला हे तीळ ते भाजेपर्यंत त्यामध्ये घालायचं आहे लसूण, आलं, म्हणजे काय आहे ना, हा मसाला जरी आपण शिल्लक ठेवला तरी महिनाभर टिकतो, त्यासाठी लसूण पण आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे यामध्ये। तर आता गॅस करायचा आहे बंद। पण हे सर्व भाजून घेतलेलं आहे, खोबऱ्याचा किस, कांदा, आलं, लसूण, शेंगदाणे, तीळ, हे खसखस, जिरं, हे सर्व थंड झालं। आपल्याला आता हे वाटून घ्यायचं आहे, ह्याला बिन पाण्याचं वाटायचं आणि कांदा आहे ना असा छान कडक झाला पाहिजे, ओलसर कांदा बिलकुल नाही वापरायचा, नाहीतर मसाला आपला ओलसर होतो।
मासवडी असते ना, त्याचा कांदा थोडासा ओलसर ठेवायचा असतो. तर अगोदर आपल्याला जिरा आणि खसखस बारीक करून घ्यायचे. जिरा आणि खसखस बारीक झाले, थोडे असल्यामुळं आपल्याला, आणि ते बारीक पण झालं पाहिजे म्हणून आपण, आणि यामध्येच घालायचा आहे कांदा. तर कांदा वाटून घ्यायचा. तर कांदा छान बारीक झालेला आहे. तर आपल्याला आता हे खोबऱ्याचा किस एकदम असा जाडसर, फक्त 1 सेकंद म्हणजे एकच चक्कर फिरवायचं, हे लगेच बारीक होत असतो. तर आता हा खोबऱ्याचा किस घेतला आहे फिरून, असं जाडसर काढायचं आपल्याला. आता हे तीळ आणि शेंगदाणे हे सुद्धा एकदम जाडसर काढून घ्यायचे, डबल फिरवायचे आपल्याला अजून एक वेळा. तर आता तीळ आणि शेंगदाणे असे जाडसर काढून घ्यायचे. तर आता आपले शेंगदाणे खोबरं हे जाडसर काढून झालेले, म्हणजे तीळ काही काही अख्खे तीळ ठेवायचे, म्हणजे छान लागते त्याचे ते मोदक. आणि हाच मसाला आपण वापरून पुडाची वडीसुद्धा बनवू शकतो. तर आपल्याला हे सर्व साहित्य यामध्ये मिक्स करायचे. वाटून घेतलेला कांदा, खसखस, आलं, लसूण, जिरं, ह्यामध्ये घालायचे हे धनेपूड 1 चमचा, 1.5 चमचा काळा मसाला, अर्धा चमचा लाल मिरची पावडर. तिखट जरा बेताचं वापरायचं, म्हणजे काय आहे ना, आपण जो आमटी बनवणार आहोत जी, त्यामध्ये अजून तिखट मीठ पडणार आहे. तर हे 1 चमचा मीठ आणि भरपूर अशी बारीक कापलेली कोथिंबीर. तर ह्याला अगोदर हाताने मिक्स करून घ्यायचे. तर आता हे छान मिक्स झालेले, ह्याला फक्त आपल्याला हे सर्व एकत्र मिक्स होण्यासाठी फक्त 1 चक्कर घ्यायचं, फक्त एकदाच फिरवायचं, म्हणजे असं छान मिक्स झाले पाहिजे सर्व जिन्नस, म्हणजे चव सारखी येईल. तर अशा प्रकारे फिरवून घेतले तर मस्त असं मिक्स होतं आहे सर्व जिन्नस. तर अशाच प्रकारे आपल्याला सर्व मसाला फिरवून घ्यायचा आहे. बिलकुल बारीक झाला नाही पाहिजे, जास्त बारीक जर झाला तर मोदक छान नाहीत लागत ते खाण्यासाठी. तर आपल्याला असं बाकीचा मसाला पण असंच फिरवून घ्यायचा. एकदम मोठ्या भांड्यामध्ये काढलं तरीसुद्धा चालेल. तर बघू शकता हा, तर सर्व मसाला तयार झालेला आहे आपला मोदकाचा. ह्यावरती आपल्याला अजून कोथिंबीर घालायची. तर अशा प्रकारे आपला मसाला तयार झालेला आहे. आता आपल्याला मोदक बनवून घ्यायचे. तर आता मोदक बनवण्यासाठी हे 2 कप पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये घालायची जिरेपूड, कोथिंबीर, लसूण घातला तरी चालेल कुटून, हे मीठ घातले 1/2 चमचा. मीठ जरा जपून घालायचे, आमटीमध्ये मसाल्यामध्ये मीठ आहे. आणि हे लाल मिरची पावडर हे सुद्धा कमीच घालायची जरा, ती पण 1/2 चमचाच घातली. आणि हळद. आणि ह्याचं घट्टसर पीठ मळून घ्यायचं आपल्याला. तर थोडं थोडं पाणी घालून घट्टसर गोळा मळून घ्यायचं आहे. एकदम थोडं पाणी घालायचं आहे. बेसन पीठ बारीक असतं ना, त्यामुळे त्याला पाणी कमी लागतं, एकदम नाही घालायचं, एकदम थोडं थोडं घालायचं पाणी. आता एकदम 1 चमचाभर पाणी घालायचं आहे. आता गरज नाही लागणार पाण्याची. तर आता हे पीठ मळून झालं आहे. थोडंसं तेल टाकून मऊ करून घ्यायचे. असं घट्ट करायचं म्हणजे मोदक छान येतात. तर आता आपल्याला मोदक बनवून घ्यायचे. आपल्याला जसं छोट्या मोठ्या आकारात बनवायचे तसं पीठ घ्यायचं. थोडासा पीठ लावून पिठाचा हात घ्यायचा आणि पारी अशी पातळ बनवायची. तर आता हे आपण मोदक बनवतो तशी पारी झाली. आपल्याला कळ्या पाडून घ्यायच्या. जास्त कळ्यांची गरज नाही, पण थोड्याशा म्हणजे छान दिसतात त्यासाठी. ह्यामध्ये आपल्याला सारण भरायचे. भरपूर सारण भरायचं, असं बोटाने दाबून दाबून. आणि अशा प्रकारे आपल्याला मोदक बनवून घ्यायचे. तर अशा प्रकारे आपल्याला सर्व मोदक बनवून घ्यायचे. अशा प्रकारे आपले हे मोदक बनवून झालेले आहेत. मस्त असे 15 मोदक बनवलेत. 6 ते 7 जणांच्या आमटीचं हे 2 मोठे आकाराचे कांदे कापून घेतले. तुम्हाला अजून वापरायचं असेल तरी चालेल, किंवा तुम्ही जर कांदा आणि लसूण खात नसाल तर मसाल्यातलं सुद्धा आणि यातला सुद्धा कांदा लसूण स्किप करू शकता.
बरीचशी लोक चातुर्मासामध्ये खात नाही. सध्या चातुर्मास चालू आहे. आणि हे 1 वाटी डाळू आहे. हा 1 छोटी वाटी खोबऱ्याचा किस. आपण फोडणीमध्ये अजून कच्चं खोबरं वापरणार आहोत म्हणून हे थोडंसं कमी घातले. तर आता हे भाजून घ्यायचे सर्व साहित्य. मग अगोदर मसाला बनवलेला कांदा भाजला, तोच तवा आहे, त्यावरती कांदा टाकायचा. पातळ स्लाइसमध्ये कापून घेतलाय. तेल घालायचे, भरपूर तेल घालायचं म्हणजे छान तळतो पण आणि लवकर भाजतो कांदा कधी पण, त्यामुळे भरपूर तेल घालायचं. तर आता कांदा दुसऱ्या गॅसवर ठेवून आपण दुसरे मसाले भाजून घेऊ. तर आता खोबऱ्याचा किस भाजून घ्यायचा. फ्लेम कमी करायची. तर आता खोबऱ्याचा किस छान भाजलेला आहे, काढून घ्यायचं. तर आता डाळवं टाकायचे आणि अगदी थोडंसं तेल घालायचे. डाळच्या अगोदरच भाजलेले असतात, गरज नाही, पण थोडेसे घ्यायचे भाजून. त्यामुळे आपल्या आमटीला दाटसरपणा येण्यासाठी मदत होते. डाळव्याऐवजी आपली हरभऱ्याची डाळ जरी छान भाजली तरीसुद्धा छान खमंग भाजून घ्यायची, त्याने पण मस्त होते भाजी. किंवा फुटाणे चालतात, किंवा आपले हरभरे असतात ते सुद्धा चालतात, पण ते लवकर मिक्सर ग्राइंडरमध्ये वाटले जात नाही. आपल्या कच्च्या हरभऱ्याने सुद्धा खूप छान टेस्ट लागते भाजीची. आता हे डाळ भाजलेले गॅस बंद करायचं, काढून घ्यायचं. तर आता कांदा छान भाजलेला, गॅस बंद करायचा, जास्त काळा नाही होऊ द्यायचा. भाजून घेतलेला मसाला थंड होईपर्यंत आपण हे फोडणीसाठी कच्चं वाटण काढायचं एक, यामुळे छान लागते आपली आमटीची चव. त्यामध्ये घालायचं आहे लसूण. आपण मसाला काढून घेतलेलंच भांडे, जास्त पसारा नको म्हणून. तर आलं घातले 2 इंच, खोबऱ्याचा किस आणि ही भरपूर कोथिंबीर. तर आपलं हे वाटण तयार झालेलं फोडणीसाठी. भाजीला फोडणी तर छान अशी, फोडणी जर छान बसली तरच भाजी मस्त लागते. डाळ बारीक करून घ्यायचे, म्हणजे एकदम आपण पीठ जसं बनवतो तसं पीठ बनतं ह्याचं, लगेच बनवून घ्यायचे. तर अशा प्रकारे डाळ छान बारीक झाली. आता आपल्याला हा कांदा बारीक करून घ्यायचा. तर ह्यामध्येच आपल्याला आता खोबऱ्याचा किस घालायचा आहे, पाणी घालायचे. त्याला ह्याचं वाटण काढून घ्यायचं पातळ. तर आता हे छान बारीक झाले, काढून घ्यायचं आहे. खोबरं जरा थोडंसं जाडसर राहिलं तरी काही हरकत नाही. आणि आपण जे डाळ काढून घेतलं आहे ना ते घालायचे आणि थोडंसं पाणी घालून त्याला फिरवून घ्यायचे. भाजी पण काही अवघड नाही आणि जरी वेळ लागत असेल पण खूप टेस्टी लागते. त्यामध्ये घालायचे आपल्याला पाणी. ही भाजी जर तुम्ही बनवून खाल्ली तर नॉनव्हेज पण विसरायला इतकी छान लागते. पारंपरिक रेसिपी आहे. थोडंसं भांडं धुवून पाणी काढले. तर आपलं हे झालं आमटीसाठीचं वाटण तयार. तर आमटी बनवण्यासाठीचं हे साहित्य, हे आपण वाटण बनवून घेतलेलं, हे फोडणीसाठीचं वाटण, कोथिंबीर, हे 2 चमचे काळा मसाला आपला घरचा घेतला आहे, 1 चमचा लाल मिरची पावडर, हे 1/4 चमचा मीठ आहे, अर्धा चमचा हळद, आणि आपण जो मोदकामध्ये भरलेला मसाला आहे तो मसाला, 1 टोमॅटो घेतला आहे, आणि हे 1 चमचा धनेपूड. तर आता आपल्याला आमटी बनवायला घ्यायची. आमटी म्हणजे रस्सा. तर आता कढई ठेवली तापण्यासाठी. आपल्याला तेल घालायचं आहे. तर जवळजवळ 4 चमचे तेल घालायचं आहे, म्हणजे ह्या भाजीला अशी तरी आली तरच छान दिसते, म्हणजे झणझणीत बनवायची आपल्याला. यामध्ये घालायचं जिरं तडतडले, त्यामध्ये आपल्याला खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीर, हे जे वाटण बनवलं हे घालायचे. छान परतू द्यायचे. घालायचं कढीपत्ता आणि आता घालायचं आहे टोमॅटो. फ्लेम कमी करायची, ह्यावरती 2-3 मिनिट झाकण ठेवायचे. तर आता 3 मिनिट झालेले आहेत. तर आपले टोमॅटो शिजला आहे आणि आपले खोबरं, आलं, लसूण हे सुद्धा छान परतलेलं आहे, बघू शकतो. तर ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे हिंग, ही लाल मिरची पावडर, काळा मसाला, धनेपूड, थोडीशी कोथिंबीर घालायची. ह्याला मिक्स करून घ्यायचे.
यामध्ये आपल्याला घालायचं आहे वाटण. हे आपण कांदा, खोबरं आणि डाळव्याचं वाटण बनवून घेतलेलं हे घालायचं आणि ह्याला छान परतू द्यायचं आपल्याला 5 मिनिट. सारखं हलवत राहायचं, चिकटलं नाही पाहिजे. मला 5 मिनिट झाले का आपला मसाला छान परतला, बघू शकता मस्त कलर आलाय. तर आता हे आपण गरम पाणी करून घेतलेलं आहे. कधी पण आमटी बनवताना पाणी गरमच वापरायचं, म्हणजे छान टेस्ट येते. आणि ह्याला मिक्स करून घ्यायचं. तर आपल्याला ह्यामध्ये अजून पाणी घालायचं आहे. घट पातळ तुम्हाला जसं हवं आहे त्याप्रमाणे अजून पाणी घातलं तरी चालेल, म्हणजे शिजल्यानंतर अजून घट्ट बनतं. तर आपण जो मोदकामध्ये मसाला भरलेला आहे तो घालायचा आहे. थोडा ठेवूया, त्यामुळे काय होतं आपल्या आमटीला खूप छान टेस्ट येते. आणि हे घालायचं आहे मीठ, 1/4 चमचा घेतला आहे. कसं आहे थोडंसं कमी पडलं तरी चालू शकतं, पण जास्त जर झालं तर काय, मोदकाच्या मसाल्यामध्ये मीठ आहे, मोदकाची आपण जी पारी बनवली त्या पिठामध्ये सुद्धा मीठ आहे. तर आता ह्याला छान उकळी येऊ द्यायची आणि मग नंतर मोदक टाकायचे आपल्याला. तर आमटीला अशी मस्त उकळी आलेली आहे, तर त्यामध्ये आपल्याला घालायचे मोदक. आणि ह्याला लो फ्लेमवरती 6-7 मिनिट असे शिजू द्यायचे. तर बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे. आता 6-7 मिनिट झाले, छान शिजलेले आहेत मोदक. आपले काढून घ्यायचे आता. अशी भाजी जर असेल तर नॉनव्हेज खाणारेसुद्धा तुमची प्रशंसा करतील. एकदा नक्की बनवून पहा. कोथिंबीर घालायची भरपूर, काय दिसते मस्त सुरेख कलर आला आहे. तर आता गॅस करायचा बंद. मस्त शिजलेली आपली भाजी. ते आमटीमध्ये मोदक असेच होतात उलटे. तर मस्त अशी तयार आहे आपली मोदकाची आमटी. क्या बात आहे. तर मस्त आपली ही मोदकाची आमटी तयार झालेली आहे, बघू शकता. एकदम गावरान पद्धतीने झणझणीत अशी. तर मस्त अशी ज्वारीची भाकरी आणि मोदकाची आमटी. तर मस्त अशी झणझणीत आपली गावरान पद्धतीने मोदकाची आमटी. याला उंबराची आमटी सुद्धा म्हणतात. ही आमटी कशी वाटली आणि तुमची पद्धत कशी आहे माझ्याशी नक्की शेअर करा. आणि थोडा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलला जो सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल. चला तर मग भेटूया अशाच एका छानशा पारंपरिक रेसिपीमध्ये. तोपर्यंत बनवून खात राहा, आनंदी राहा. वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.